विद्यार्थी मित्रांनो, शाळा बंद शिक्षण सुरू या मोहिमेअंतर्गत आपण घरूनच ऑनलाईन अभ्यास करतोय. याच मोहिमेअंतर्गत इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा अभ्यास करत असताना मागील एका भागात आपण ध्वनीचा अभ्यास या प्रकरणाला सुरुवात केली होती, ज्याच्यामध्ये ध्वनी म्हणजे काय, त्यानंतर ध्वनीशी संबंधित असलेले काही विविध अशा संकल्पना आपण बघितल्या. संपीडन म्हणजे काय, विरलन म्हणजे काय, तरंगलांबी कशाला म्हणतात, आयाम कशाला म्हणतात, त्यानंतर ध्वनीचा वेग म्हणजे काय, ध्वनीच्या वेगाचं सूत्र काय असतं ते आपण त्या ठिकाणी बघितलं. आज आपण त्या पुढील भागाकडे जाणार आहोत. ध्वनीचा वायूमधील वेग किती असतो तो आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. वायू माध्यमातून जाणाऱ्या ध्वनी तरंगाचा वेग वायूच्या भौतिक स्थितीवर त्या ठिकाणी अवलंबून असतो. आपण बघितला की हवेमध्ये ध्वनीचा वेग साधारणतः 340 मीटर पर सेकंद असतो, असं आपण मागील भागात त्या ठिकाणी समजून घेतलं. 340 मीटर पर सेकंद इतका असतो. मग हा वायूमधील म्हणजे हवेमधील हा जो वेग आहे हा त्या वातावरणाच्या भौतिक स्थितीवर अवलंबून असतो. म्हणजेच वातावरणाचं म्हणजेच वायूचं तापमान, त्याची घनता किती आहे, त्याचा रेणुभार किती आहे, या 3 गोष्टींवर वायूमधील वेग अवलंबून असतो. मग ध्वनीचा वेग माध्यमाच्या तापमानाच्या वर्गमूळाच्या समानुपाती असतो. महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. ध्वनीचा जो काही वायूमधील वेग आहे हा वायूमधील वेग त्या ठिकाणी कोणाच्या तर बरोबर जे काही तापमान असतं त्या तापमानाच्या समप्रमाणात समानुपाती असतो, परंतु कशाच्या वर्गमूळाच्या समानुपाती असतो असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. बघा, वर्गमूळाच्या तापमानाच्या वर्गमूळाच्या समानुपाती असतो. म्हणजे याचा अर्थ असा, जर का तापमान चौपट झाल्यास गती दुप्पट होते. तापमान चौपट झाले तर ध्वनीचा वेग हा दुप्पट होतो. म्हणजे चौपट म्हणजे 4चं वर्गमूळ 2, म्हणून त्यावेळेस वर्गमूळ जर घेतलं आपण 4चं तर त्या ठिकाणी वायूची जी गती आहे ती त्या ठिकाणी दुप्पट होते असं आपण सांगू शकतो. महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. तर या ठिकाणी आपण काय सांगू शकतो की ध्वनीचा जो वेग आहे तो त्या ठिकाणी दुप्पट होत असतो जर तापमान चौपट झाले तर. त्यानंतर दुसरा मुद्दा बघा, घनता. ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या घनतेच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात असतो. कोणाच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात असतो. म्हणजे याचा अर्थ काय लक्षात घ्या की त्या ठिकाणी आपण व्ही हा व्यस्त प्रमाणात आहे, 1 त्या ठिकाणी वर्गमूळात काय असेल, घनता असेल. म्हणजे याचा अर्थ असा की इथं सुद्धा जर आपण काय केलं, चौपट झाल्यास जर घनता चौपट झाली तर काय होईल, 4चं वर्गमूळ 2 म्हणजे 1/2 पट. म्हणजेच त्या ठिकाणी ध्वनीचा वेग हा वायूमध्ये किती होईल, निमपट होईल. म्हणजे चौपट झाल्यास गती किती होईल, अर्धा पट होईल. तिसरा मुद्दा बघूया, रेणुभार. रेणुभार जर आपण बघितला तर आपल्याला काय सांगता येईल बघा, रेणुभार. ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या रेणुभाराच्या बरोबर किती पट असतो, व्यस्त प्रमाणात असतो. माध्यमाच्या रेणुभाराच्या व्यस्त प्रमाणात असतो. म्हणजे बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सगळे वर्गमूळात आहेत. ध्वनीचं तापमान बघितलं तर त्याच्या वर्गमूळाच्या समप्रमाणात असतं. घनता बघितली तर घनतेच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात असतं. तर रेणुभाराच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात असतं ध्वनीचा वायूमधील वेग. मग थोडासा विचार करायला आपल्याला या ठिकाणी सांगितलं बघा, ऑक्सिजन वायूचा रेणुभार 32 तर हायड्रोजन वायूचा रेणुभार 2 असतो. यावरून सिद्ध करा की समान भौतिक स्थितीत ध्वनीचा वेग हायड्रोजनच्या ऑक्सिजनपेक्षा चौपट असेल. हायड्रोजनमध्ये ऑक्सिजनपेक्षा चौपट असेल. कसं ते नीट बघा. ऑक्सिजनचा वायूचा रेणुभार 32 आहे बरोबर, आणि हायड्रोजनचा रेणुभार किती आहे, 2. यावरून सिद्ध करा की भौतिक स्थितीत ध्वनीचा वेग हा हायड्रोजनमध्ये ऑक्सिजनच्या चौपट असेल. किती साधन सोपं आहे. कसं सिद्ध करायचं ते बघूया आपण. या ठिकाणी लक्षात घ्या, जर आपण बघितलं तर आपल्याला काय सांगितलं, वायूचा 32 आहे. कोणत्या वायूचा, ऑक्सिजनचा.
आणि हायड्रोजनचा किती आहे 2. मग या ठिकाणी बे एक बे आणि याला भाग दिलं तर किती येतं उत्तर 16. आणि 16 या संख्येचं जर आपण वर्गमूळ घेतलं तर किती पडेल चौपट येईल. म्हणजे याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की हायड्रोजनमध्ये ऑक्सिजनचा वेग हा किती पट असेल चौपट असेल. ह्या पद्धतीने आपण सहजपणे सांगू शकतो की ध्वनीचा वेग हा कशावर अवलंबून असतो. त्यानंतर बघा श्राव्य अवश्राव्य आणि श्राव्यातील ध्वनी म्हणजे काय. मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ इतकी आहे. म्हणजेच ह्या वारंवारतेमधील ध्वनी मानवी कान ऐकू शकतो. महत्त्वाचा मुद्दा नीट लक्षात घ्या. काय सांगितलं आपल्याला, मानवी कानाची ध्वनी म्हणजेच आवाज ऐकण्याची जी मर्यादा आहे ती आहे 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झपर्यंत. ह्याच मर्यादेमधील ध्वनी माणसाचा कान व्यवस्थितपणे त्या ठिकाणी काय करू शकतो ऐकू शकतो. मग ह्या ध्वनीला आपण श्राव्य ध्वनी म्हणतो. अशा ध्वनीला आपण काय म्हणतो श्राव्य ध्वनी. परंतु मानवी कान 20,000 पेक्षा कमी किंवा 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त वारंवारतेचा ध्वनी ऐकू शकत नाही. म्हणजे 20 हर्ट्झपेक्षा कमी आणि 20,000 हर्ट्झपेक्षा जास्तीचा वारंवारता असलेला ध्वनी मनुष्याचा कान त्या ठिकाणी ऐकू शकत नाही. मग 20 हर्ट्झपेक्षा कमी वारंवारतेच्या ध्वनीला अवश्राव्य ध्वनी असे म्हणतात. आलं का लक्षात. कुठला ध्वनी अवश्राव्य ध्वनी ज्याची वारंवारता 20 हर्ट्झपेक्षा कमी असते. मग हा ध्वनी कोणता असतो. घड्याळीमध्ये असलेला जो दोलक असतो त्या दोलकाच्या कंपनाने निर्माण झालेला ध्वनी. भूकंप होण्यापूर्वी पृथ्वीच्या पृष्ठभागाची जी कंपनं होतात त्यामुळे निर्माण झालेला ध्वनी. ध्वनी हा 20 हर्ट्झपेक्षा कमी वारंवारतेचा म्हणजेच अवश्रव्य ध्वनी आहे. आता 20,000 पेक्षा जास्त 20 हर्ट्झपेक्षा कमीच्या ध्वनीला अवश्राव्य ध्वनी म्हणतात. मग 20,000 हर्ट्झपेक्षा अधिक वारंवारतेच्या ध्वनीला म्हणतात श्रव्यातील ध्वनी. कोणता ध्वनी म्हणतात श्रव्यातील ध्वनी. 20,000 हर्ट्झपेक्षा ज्याची वारंवारता जास्ती असते त्याला श्रव्यातील ध्वनी असं त्या ठिकाणी म्हणतात. अल्ट्रासाऊंड म्हणतात. आणि 20 हर्ट्झपेक्षा कमी जे असतो त्याला इन्फ्रासाऊंड असं म्हणतात. अवश्राव्य ध्वनी असं म्हणतात. मग कुत्रा, वटवाघूळ, डॉल्फिन, उंदीर असे काही प्राणी आहेत की त्यांना असणाऱ्या विशेष अशा क्षमतेमुळे मानवाला श्रव्यातील असलेले ध्वनी ऐकू शकतात. काय आलं का लक्षात. जे ध्वनी मानवाला ऐकू येत नाही ते श्रव्यातील ध्वनी कुत्रा, उंदीर, वटवाघूळ, डॉल्फिन असे प्राणी त्या ठिकाणी ऐकू शकतात. या क्षमतेमुळे त्यांना आवाजाची नुसती चाहूल लागली तरी ती जी आपल्याला लागू शकत नाही ती त्यांना लागते. उदाहरणार्थ कुत्रा जर तुम्हाला दिसला की तुम्ही नुसतं खाली जरी वाकलात, जमिनीकडे एखादी वस्तू उचलायला गेलात तरी कुत्र्याला ते समजतं. तसंच 5 वर्षाखालील जे लहान मुलं आहेत किंवा काही कीटक आहेत, काही प्राणी आहेत त्यांना 25,000 हर्ट्झपर्यंतचा ध्वनी ऐकू येऊ शकतो. डॉल्फिन, वटवाघळं, उंदीर वगैरे प्राणीसुद्धा श्राव्यातील ध्वनी निर्माण करू शकतात. लक्षात घ्या 25,000 हर्ट्झपेक्षा जास्त वारंवारतेचा ध्वनी कोणाला ऐकू येतो 5 वर्षाखालील जे लहान बालक असतात त्यांना, काही प्राण्यांना ऐकू येतो, काही कीटकांना ऐकू येतो. तसंच डॉल्फिन, वटवाघळं आणि उंदीरसारखे काही जे प्राणी आहेत ते 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त वारंवारता असलेले ध्वनीसुद्धा निर्माण करू शकतात. तर या ठिकाणी काही जास्तीची माहिती आपल्यासाठी दिलेली आहे. इटालियन शास्त्रज्ञ स्पालालांजी यांनी वटवाघळांच्या शरीरातील विशिष्ट रचनेचा शोध प्रथम लावला. वटवाघळांचे एक अवयव कान, नाक, डोळे इत्यादी एक वेळी बंद करून त्यांना अंधारात उडत सोडून वटवाघळे अंधारात बेधडक कशी उडतात याचं गूढ त्यांनी उकललं. कान बंद केलेले वटवाघूळ धडाधड इतस्तता आपटू लागले. डोळे उघडे असूनही त्यांना त्याचा उपयोग होत नव्हता. कान जर बंद केले तर ते धडाधड एखाद्या वस्तूवर त्या ठिकाणी आदळू लागले. म्हणजे जरी डोळे उघडे आहेत तरीसुद्धा त्यांना व्यवस्थित त्या ठिकाणी चालता येत नव्हतं, उडता येत नव्हतं.
त्यावरून वटवाघळांच्या अंधारातील भराऱ्याची सारी भिस्त त्यांच्या कानावर असते, हे डोळ्यांवर नसते, हे स्पष्ट झाले. म्हणजे वटवाघळं अंधाऱ्या रात्रीसुद्धा उडू शकतात, भरारी घेऊ शकतात, हे त्यांच्या कानावर अवलंबून असतं, डोळ्यांवर अवलंबून नसतं, असं त्या ठिकाणी स्पष्ट झाले. वटवाघळे हे जो श्रव्यातील ध्वनी तोंडाने काढतात तो समोरच्या पदार्थावर आदळून परावर्तित ध्वनी त्यांच्या कानांपर्यंत ऐकू येतो. अशा रीतीने समोरच्या पदार्थाचं अस्तित्व आणि अंतर याबद्दल वटवाघळांना अंधारात सुद्धा अचूक असं ज्ञान होत असतं. म्हणजे नेमकं काय होतं बघा, अंधाऱ्या रात्री वटवाघळं उडू शकतात. कशामुळे? तर वटवाघळं त्यांच्या तोंडाद्वारे 20,000 हर्ट्झपेक्षा जास्तीचा म्हणजेच श्राव्यातील ध्वनी निर्माण करतात. हा निर्माण झालेला ध्वनी बघा या चित्रात दाखविल्याप्रमाणे त्यांच्या रस्त्यात असलेल्या अडथळ्यावर आदळतो. तिथून तो ध्वनी परत फिरतो आणि पुन्हा त्यांना कानाने ऐकू येतो. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपल्या मार्गात कुठंतरी अडथळा आहे आणि तो किती अंतरावर आहे हे सुद्धा त्यांना ज्ञात होतं. आणि त्यामुळे ते आपल्या रस्त्याची दिशा बदल करतात. जोपर्यंत त्यांना तो ध्वनी पुन्हा ऐकू येणं बंद होत नाही तोपर्यंत ते आपली दिशा बदल करतात आणि आपल्या मार्गातील अडथळा त्या ठिकाणी बाजूला सारून सहजपणे त्या ठिकाणी उडू शकतात. म्हणून ते अंधाऱ्या रात्रीसुद्धा कुठल्याही पदार्थावर आदळत नाहीत. कशामुळे? श्राव्यातील ध्वनी ते निर्माण करतात. तो निर्माण झालेला ध्वनी एखाद्या अडथळ्यावर आदळतो, तिथून त्याचं परावर्तन होऊन तो आवाज पुन्हा त्यांना ऐकू येतो. तो आवाज ऐकू येऊ नये म्हणून ते आपली दिशा बदल करतात आणि सहजपणे त्या ठिकाणी उडू शकतात. मग श्रव्यातील ध्वनीचे उपयोग कुठं कुठं होतात? एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी श्रव्यातील ध्वनीचा उपयोग ठरतो. म्हणजे एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर संपर्क साधण्यासाठी श्रव्यातील ध्वनीचा उपयोग कसा ठरतो? एका जहाजावर एक यंत्र असतं ज्याच्याद्वारे ध्वनी निर्माण केला जातो. दुसऱ्या जहाजावर तो ध्वनी ग्रहण केला जातो आणि त्या आवाजाचं कोडिंगद्वारे त्या ठिकाणी एकमेकांशी संदेश देवाणघेवाण होण्याचं कार्य त्या ठिकाणी घडून येतो. संपर्क साधण्याचं कार्य त्या ठिकाणी घडून येतं. प्लास्टिकचे पृष्ठभाग एकत्र जोडण्यास श्रव्यातील ध्वनी उपयोगी ठरतो. या श्रव्यातील ध्वनीचा उपयोग प्लास्टिकचे जे सुटे पृष्ठभाग असतात ते एकमेकांना जोडण्यासाठी उपयोग होतो. दुधासारखे द्रव अधिक काळ टिकवून ठेवताना त्यातील जीवाणू मारून टाकण्यासाठी सुद्धा श्राव्यातील ध्वनीचा उपयोग होत असतो. दुधासारखा जो नाशवंत पदार्थ आहे, द्रव पदार्थ, तो जास्तीत जास्त काळ आपल्याला टिकवून ठेवायचा असेल तर त्याच्यात जे जीवाणू असतात ते जीवाणू मारून टाकणं खूप गरजेचं असतं. तर त्यांना मारून टाकण्यासाठी त्यांच्यावर श्राव्यातील ध्वनी सोडला जातो आणि दूध त्या ठिकाणी जास्तीत जास्त काळ टिकवून ठेवलं जातं. हृदयाच्या ठोक्याचा अभ्यास करणारं तंत्रज्ञान ज्याला इकोकार्डिओलॉजी म्हणतो आपण, ज्याला शॉर्टमध्ये आपण ECG म्हणतो, या ECGच्या या यंत्रामध्ये श्रव्यातील ध्वनी तरंगावर आधारित सोनोग्राफी तंत्रज्ञान वापरलं जातं. आपल्या हृदयाचा जो अभ्यास केला जातो, ठोके किती पडत आहेत, जास्त पडत आहेत का कमी पडत आहेत प्रमाणापेक्षा, याचं मोजमाप ECGद्वारे केलं जातं, ज्याला आपण इकोकार्डिओग्राफी म्हणतो. या ECGच्या मशीनमध्ये श्राव्यातील ध्वनी तरंग वापरलेले असतात, ज्याला सोनोग्राफी तंत्रज्ञान असं आपण त्या ठिकाणी पुढे जाऊन म्हणू शकतो. मानवी शरीराच्या अंतर्गत अवयवांच्या प्रतिमा श्रव्यातील ध्वनीने मिळवता येतो. सोनोग्राफी यंत्राद्वारे आपण मानवी शरीराच्या अंतर्गत काही अवयव असतात त्या अवयवांच्या प्रतिमा काढत असतो आणि त्या प्रतिमा मिळवण्यासाठी सुद्धा श्राव्यातील ध्वनी म्हणजेच अल्ट्रासॉनिक साऊंडचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो. श्राव्यातील ध्वनीचा उपयोग कारखान्यामध्ये होतो, ज्या ठिकाणी हात पोहोचणं शक्य नाही अशा यंत्राच्या भागाची स्वच्छता करण्यासाठी श्राव्यातील ध्वनीचा उपयोग होतो. म्हणजेच मोठमोठ्या कारखान्यांमध्ये अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी माणसाचा हात पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी एखाद्या यंत्राची साफसफाई करायची असेल, स्वच्छता करायची असेल तर त्या ठिकाणी श्राव्यातील ध्वनी सोडला जातो आणि त्या यंत्राची साफसफाई त्या ठिकाणी केली जाते. एखाद्या धातूच्या ठोकळ्यामध्ये पडलेले तडे किंवा भेगा शोधण्यासाठी देखील ह्या श्राव्यातील ध्वनीचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो. ध्वनीचं परावर्तन. आता या चित्रात बघा आपल्याला काय दिसते, दोन नळकांडे किंवा पाईप आहे. या दोघांच्या आतमध्ये या ठिकाणी जर तुम्ही बघितली तर भिंत आहे. या ठिकाणी
ही भिंत दाखवलेली बघा आणि कार्डबोर्डची नळी घेतलेली, कार्डबोर्डपासून नळ्या तयार केल्या आहेत किंवा तुम्ही 2 पाईप घेऊ शकतात. एका पाईपच्या ह्या इकडच्या टोकाला घड्याळ ठेवलेली आहे आणि ह्या दुसऱ्या पाईपाच्या इकडच्या टोकाला आपल्याला कान लावायचा आहे. आणि इथं मध्ये जर बघितलं तर ही स्तंभिका या ठिकाणी वापरलेली आणि ही भिंत आहे. तर आपण जर बघितलं या प्रयोगामध्ये तर आपल्याला काय दिसतं बघा, कार्डबोर्ड घेऊन त्यापासून पुरेशा लांबीच्या 2 नळ्या तयार केल्यात आपण बघा चित्रात दाखवल्याप्रमाणे. टेबलावर भिंतीजवळ आकृतीत दाखवल्याप्रमाणे ते ठेवा. टेबल आहे आणि त्या टेबलावर भिंतीला लागून या 2 नळ्या आपण ठेवलेल्या आहेत. एका नळीच्या उघड्या टोकाशी एक घड्याळ ठेवा, दुसऱ्या नळीच्या बाजूने ध्वनी ऐकण्याचा प्रयत्न करा. 2 नळ्यांमधील कोन असा असू द्या की तुम्हाला घड्याळीचा आवाज अत्यंत स्पष्टपणे ऐकू येईल. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं चित्रात तर या ठिकाणी दोन्ही घड्याळींमध्ये ही जी स्तंभिका आहे, इकडचा कोन आणि इकडचा जो कोन दिसतोय आपल्याला, हा कोन आणि हा कोन, दोन्ही कोन आपल्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीने ॲडजस्ट करायचे आहेत की या घड्याळीतून निघणारे जे ठोके आहेत, जो टकटक असा आवाज आहे, तो इकडच्या बाजूला आपल्याला स्पष्टपणे ऐकायला येईल. होतं काय मग बघा, या ठिकाणी तयार होणारा हा जो कोन आहे, ही स्तंभिका आणि या ठिकाणी हा आपाती किरण, आपल्या प्रकाशाच्या भाषेत हा आपाती किरण ही स्तंभिका आणि हा जो इकडच्या बाजूला पाईप दिसतोय हा परावर्तित किरण, बरोबर. मग या ठिकाणी हा θ1 आणि या ठिकाणी हा θ2, हा 2 आणि हा 1, θ1 आणि θ2. θ1 हा आपाती कोन, θ2 हा परावर्तित कोन. मोजून जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतो की θ1 जेवढ्या अंशाचा असेल तेवढ्याच अंशाचा हा θ2 असतो. म्हणजे याचा अर्थ असा की आपाती कोन आणि परावर्तित कोन दोघं समान मापाचे असतात. याला म्हणतो आपण ध्वनी परावर्तनाचा नियम. मग लक्षात असू द्या, ध्वनी परावर्तित होत असताना महत्त्वाचा मुद्दा काय की ही जी काही स्तंभिका आहे, या स्तंभिकेशी केलेला आपाती कोन आणि परावर्तित कोन दोघं समान मापाचे असतात असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. जो प्रकाशाचा नियम आहे परावर्तनाचा, तोच परावर्तनाचा नियम ध्वनी परावर्तनासाठी सुद्धा लागू पडतो. बघा या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे, परावर्तनाचे नियम जसेच्या तसे ध्वनी परावर्तनासाठी त्या ठिकाणी तंतोतंत लागू होत असतात. याला म्हणतो आपण ध्वनीचं परावर्तन. लक्षात असू द्या, ध्वनीचं परावर्तन म्हणजे काय, एका ठिकाणाहून निर्गमित झालेला ध्वनी स्रोतापासून निर्माण झालेला ध्वनी एका सपाट पृष्ठभागावर आदळून, एखाद्या सपाट पृष्ठभागावर तो आदळतो आणि तिथून तो परत फिरतो. या परत फिरण्याच्या प्रक्रियेलाच ध्वनीचं परावर्तन असं त्या ठिकाणी म्हटलं जात असतं. आणि हे ध्वनी परावर्तन प्रकाश परावर्तनाच्या नियमांचं तंतोतंत त्या ठिकाणी पालन करत असतं. या पुढील भाग आपण आपल्या पुढच्या भागात त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आज या ठिकाणी थांबूया.